नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण 2 ते 2.5 वर्षाच्या मुलीसाठी सुंदर असा फ्रॉक बघणार आहोत, ते पण एकदम सोप्या पद्धतीने। या ठिकाणी बघा डबल फोल्ड कापड घेतला आहे, त्याला पुन्हा डबल गडी करायची बघा, म्हणजे आपलं 4 फोल्डचं कापड झालेलं आहे। याची जी रुंदी आहे ती बघा आपण घ्यायची आहे 8 इंच, तुम्ही कमी जास्त करू शकता। या ठिकाणी आपण बघा शोल्डर आपण घ्यायचं आहे 4 इंचचं, आणि जे मुंड्याचा राऊंड आहे तो आपण घ्यायचा आहे 2.5 इंचचं बघा। या पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे। याची जी उंची आहे ती आखून घ्यायची आहे आपल्याला 8 इंच, बघा इथं 8 ते 8.5 इंचावरती आपण हे करून घेऊ, कटिंग करून घेऊ बघा। या पद्धतीने बघा आपला जो वरचा भाग आहे तो रेडी झालेला आहे। आता आपण काय करायचं आहे, दुसरी पट्टी घ्यायची आहे बघा इथं। या ठिकाणी पट्टी घेतली आहे मी अशा, आपल्याला जी पट्टी आहे ती घ्यायची आहे आपण 4 इंचची, तुम्ही तर बघू शकता 4 इंचची पट्टी घ्यायची आहे। लांबीला आपण घ्यायची आहे इथं बघा मी घेतले आहे 30 इंच घेतले आहेत बघा। 4 इंच रुंदीला आणि 30 इंच अशी घ्यायची आहे। इथे बघा आपण 2 भाग करायचे या पद्धतीने। आता याचे बघा हे 4 फोल्ड करायचे, व्यवस्थित सारखं करून घ्यायचं। इथं प्रेस वगैरे करून घ्या, थोडंसं कापड ठेवल्यामुळे चोळ म्हटलं। बघा असं सेप आपण देऊन घ्यायचं आहे। आता ही सरळ बाजू आहेत नाही आपल्याला हे करून घ्यायचं आहे, शिलाई मारून घ्यायची। दुसरी एक पट्टी घ्यायची आपल्याला बघा, 2-2 इंचाची पट्टी घ्यायची आहे। 2 ते 2.5 इंचाची पट्टी घेऊ आपण एक बघा इथं अशी 1-2 इंचावरती। कटिंग करून घेऊ आपण सरळ, 2 स्ट्रिप आपण कट करायचे आहे। आता याची लांबी तुम्हाला नंतर दाखवते, आपण घ्यायची आहे 18 ते 19 इंच घ्यायची आहे। या पद्धतीने कटिंग झालेली आहे। आता आपल्याला घेरसाठी बघा हा कापड आहेत ना, याचा आपल्याला घेर बनवायचा आहे, तर तुम्हाला घेरचं माप मी नंतर दाखवते। आता या ठिकाणी घेरसाठी बघा मी किती कापड घेतलं आहे, या ठिकाणी तुम्हाला दाखवते बघा। उंची आहे ती घेतली आहे 11 इंच, आणि इथं आपल्याला बघा रुंदी जी आहे ती घ्यायची आहे जवळजवळ मी 32 इंच घेतलेली आहे। तुम्ही इथं साईडला थोडंसं वाढू शकते। इथं मी या ठिकाणी बघा थोडंसं पट्टी जॉईंट करणार आहे, तुम्ही वाढू शकता किंवा कमी पण करू शकता, तुम्हाला आवडेल तसं। तर त्याची स्टिचिंग दाखवते मी तुम्हाला व्यवस्थित असे। तर आता आपण पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत फ्रॉकची। या ठिकाणी बघा मुंड्यामध्ये आपल्याला असं डबल फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने पकडून व्यवस्थित। आणि वरती सुद्धा बघा आपल्याला वरती सुद्धा डबल फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने। दुसऱ्या सुद्धा मुंड्यामध्ये शिलाई मारून घ्यायची आहे, आणि याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघा दुसरा सुद्धा पार्टला मी शिलाई मारून घेते। या ठिकाणी आपण पट्ट्या वगैरे लावायची काहीच गरज नाही आहे, खूप सोपी पद्धत आहे। पटकन शिवायचा होता हा ड्रेस, आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते ही फ्रॉक, नक्की ट्राय करून बघा।
आता या ठिकाणी बघा मी फोल्ड करून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी बघा आपले दोन्ही पण पार्ट तयार झाले आहेत. आता आपण साईडला ठेवले आणि या ठिकाणी बघा आपण 2-2 इंचाची पट्टी घेतली आहे. त्याला मी साईडने इस्त्रीने बघा थोडंसं फोल्ड करून घेतलं आहे, असं प्रेस करून घेतलं आहे. आता याचा बघा कापड आपण असा आकार देऊन घेतात आणि जी सरळ बाजू आहेत ना या ठिकाणी आपण डबल फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे. जे सरळ आहेत त्याच बाजूला शिलाई मारायची आहे. या साईडने बघा आपला राऊंड शेप आहे, तर शिलाई मारायची नाही आपल्याला. बघा शिलाई मारून झाली आहे. आता इथं बघा आपण काय करतो, शिलाई मोठी करायची थोडीशी, एक कडेकडे एक शिलाई मारून घ्यायची, मोठ्या 5-6 नंबरची टिप मारायची. म्हणजे या ठिकाणी आपण प्लेट टाकायची आहे, तर आपला दोरा व्यवस्थित खेचला जातो आणि प्लेट्स व्यवस्थित पडल्या जातात. बघा असं दोरा ओपन करून घ्यायचा, एक दोरा खेचायचा आपल्याला आणि प्लेट थोडं पुढं पुढं सरकवत न्यायच्या. आता प्लेट आपल्याला आवडीनुसार आपण थोडंसं म्हणजे कापड जर जास्त जर घेतलं तर प्लेट थोडं जास्त पडतील आणि कमी कापड जर घेतलं तर प्लेट्स थोड्या पातळ पडतील. मग या ठिकाणी दोरा ओपन करायचा आणि कापड खेचून आपल्याला प्लेट्स हे करून घ्यायचं आहे. बघा असं प्लेट सरकून घ्यायचं आपण व्यवस्थित असं. या ठिकाणी बघा आपल्याशी फ्रील तयार झाले आहेत. आता इथे वरती बघा आपण जेवढं आपला शोल्डर ठेवायचं असेल ना तेवढं अंतर सोडायचं आहे. या ठिकाणी बघा 5 इंचाचं सोडणार आहे. लांबी मोजून घ्यायची आपण 17 ते 18. बघा इथे मला जवळ 18 इंचाची पट्टी लागली आहे. आता बघा आपण या पट्टीच्या मापाची फ्रील तयार करून घ्यायची आहे. किंवा प्लेट थोडंसं जवळ झालं, थोडं सरकून घेत आहे मी. या पद्धतीने फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. बघा अशी ठेवून ना, तर तुम्हाला दाखवते की शिलाई कशी मारायची वगैरे. बघा या पद्धतीने आपण आता या पट्टीवर पूर्ण फ्रील बघा जॉईन करून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा फ्रील तयार करायची आहे. या पद्धतीने बघा आपली फ्रील तयार झाली आहे. या ठिकाणी थोडीशी शिलाई सुटलेली आहे, त्याच्यामुळं डबल शिलाई मारता ह्याच्यावरती मी. याच पद्धतीने बघा आता दुसरी फ्रील तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते. या कापडापासून बघा दोन्ही पण फ्रील आपल्या तयार झाल्या आहेत. एक फ्रील आपल्याला या साईडने ठेवायची आणि एक फ्रील या साईडने ठेवायची व्यवस्थित अशी. आता इथं बघा आपल्याला 1-1 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते, तिथं आपण 1-1 इंच अंतर सोडून द्यायचं आहे कडेला. कारण शिवल्यानंतर मला थोडासा गळा मोठा वाटत होता म्हणून मी सरकून घेतलं आहे 1-1 इंच अंतर. तुम्ही मार्किंग वगैरे सुद्धा करून घेऊ शकते. तर याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण फ्रील जॉईन करून घेऊ व्यवस्थित अशी.
या पद्धतीने बघा आपले फ्रिल जॉईन करून झाले आहे बघा. बघा वरचा आपला टॉप तयार झाला का फ्रिलसाठी. बघा खालच्या घेरसाठी आपण जो कापड घेतला आहे ना त्यासुद्धा जसं आपण फ्रिल तयार केली ना सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. बघा जेवढं आता आपले कमर आहे ना त्या पद्धतीने आपल्याला याचा घेर तयार करून घ्यायचा आहे बेल्टने. दोन्हीकडून पण दोरे खेच म्हणजे आपल्या प्लेट्स लवकर होत नाही, व्यवस्थित पडतात. बघ या पद्धतीने बघ या पद्धतीने आपण आता फ्रिल तयार करून घेतली आहेत. हा पार्ट आहे ना वरचा तो सरळ ठेवायचा आणि हा बघा उलटा ठेवायचा. व्यवस्थित सारखं करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हा एक ना एकदम सोपी पद्धत फ्रॉक शिवायची. बघ या पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा घेर जॉईंट करून घेऊ. बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी घेर जॉईंट करून घेतला आहे. आता या ठिकाणी बघा तुमची जर फ्रॉकची जर उंची कमी असेल तुम्ही या ठिकाणी म्हणजे प्लेट टाकून असा घेरसुद्धा जॉईंट करू शकता पाशी पट्टी लावून 2-3 इंचाची. आणि या ठिकाणी बघा मी फोल्ड करून घेतलेला आहे. तर दोन्ही पण साईडला आपण डबल फोल्ड करून घेऊ आणि शिलाई मारून घेऊ. आता या ठिकाणी बघा आपण फिटिंग करून घेऊ आजच्या साईडने. इथे बघा आपण 1-1 इंच अंतर सोडलं आहे तर तिथं आपण ते फ्रीने थोडंसं लॉक करून घ्यायचं शिलाया शोल्डरवरती. तर त्याला आपण सरळ शिलाई मारून घेऊ. बघा या ठिकाणी मी हा फ्रॉक अंदाजे शिवलेला आहे. जवळजवळ आपली 20 इंच या फ्रॉकची लांबी झाली असेल असं वाटतं मला अंदाजे. तर आपली फ्रॉकची फिटिंग पण झाली आहे. तुम्हाला आता फायनल लुक दाखवते कसा दिसतो फ्रॉक आपला. तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडतो लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर चॅनल जर कोणी नवीन असेल तर तुम्ही या ठिकाणी मध्यभागी बो वगैरे पण लावू शकता कापडाचा बनवून. बघा किती सुंदर आहे. पण दोन्ही साईडने सुद्धा आपण हा फ्रॉक घालू शकतो.